नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. दत्त जयंतीला करा हा एक सोपा उपाय. सर्व मनोकामना होतील पूर्ण. दत्तात्रय महाराजांची मिळेल कृपा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असून अनेक जण पारायणाची तयारी करत असतात. दत्त भक्तांसाठी हा दिवस म्हणजे मोठा सोहळा असतो. दत्त जयंतीच्या 8 दिवस आधीपासूनच दत्त मंदिर सजावट पूजा पाठ करण्यास सुरुवात होते. भक्त या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत करतात, काही उपाय करतात, तर दत्त महाराजांकडे साकडे देखील घालतात. मात्र हे सर्व करत असताना तुम्ही यंदाच्या दत्त जयंतीला काही खास उपाय केले तर तुमच्या मनातील इच्छा अवश्य पूर्ण होईल, असे काही भक्त आपल्या अनुभवांवरून सांगतात. हे उपाय श्रद्धेने केले तर दत्त महाराजांची कृपा निश्चित होते, अशी मान्यता आहे. दत्त जयंतीला सुवर्णयोग. यंदाची दत्त जयंती ही 4 डिसेंबरला येत आहे. हा दिवस अतिशय भाग्याचा समजला जातोय, कारण या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित वार आहे. या दिवशी भक्त व्रत करतात. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्व अधिक आहे. या काळात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची पद्धत आहे. त्यामुळे दत्तगुरूंच्या वारी यंदाची दत्त जयंती आल्याने शुभयोग तयार होत आहे. या दिवशी काही उपाय केले तर नशीब उजळू शकते. दत्त महाराज तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यात धनसंपदा, समृद्धी, सुख सर्व काही देतील. दत्त जयंती उपाय. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जाऊन तिथे गुळ आणि चण्याची डाळ अर्पण करा. काही मंदिरांमध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो. त्या प्रसादासाठी देखील तुम्ही ही डाळ आणि गूळ देऊ शकता. यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होऊ लागतात, रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात, अशी मान्यता आहे. दत्त जयंतीला व्रत करावे व आपल्या घरात लहान मुले अथवा विवाहित जोडप्याला जेवायला घालावे. गोडाचा स्वयंपाक करून त्यांना पोटभर जेवू घालावे. असे म्हणतात, आपल्या घरी कोणी तृप्त मनाने जेवून गेले तर अन्नधान्याची कधीही कमी भासत नाही. तसेच कुटुंबात सदैव भरभराट होते. दत्त जयंतीला कोणतेही कुत्र्याला तुम्ही दूध किंवा ब्रेड, पोळी, बिस्किट असे काही खाऊ घालावे. तसेच गाईला देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी खाऊ घालावा. कुत्रा आणि गाई हे दोघेही दत्त महाराजांचे वाहन आहे असे मानतात. महाराजांसोबत आपल्याला कायम गाय आणि श्वान त्यांच्या फोटोत पाहायला मिळतात. त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना खाऊ घालावे. यामुळे दत्तगुरु प्रसन्न होतील. दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी. या झाडांमध्ये दत्तगुरूंचा वास असतो असे म्हणतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबरला 1 लोटा जल अर्पण करावे. त्यानंतर हार फुले वाहावेत. मग धूप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. मनात आपली इच्छा बोलून औदुंबरला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. दत्त जयंतीला करता येणारा सर्वात सोपा उपाय म्हणजे मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंच्या नामांचे स्मरण करणे. तुम्ही किमान 11 माळा दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचे नामस्मरण सुरू ठेवा. दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. 52 श्लोकी गुरुचरित्र फलश्रुती. श्री दत्त साहित्यात 52 श्लोकी गुरुचरित्रास फार महत्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्वाचे सार यात दिलेले आहे. 52 श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परम दत्त भक्तांनी याचे नित्य पठण करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे.
52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल, कल्याण होईल असे आशीर्वचन देण्यात आले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये बोलताना काही चुका झाल्यास क्षमस्व। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।